खाकी वर्दीतली माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखित। वाहतूक पोलिसांमुळे अपघातात जखमी इस्माला मिळालं जीवदान। खाकी वर्दीतल्या माणुसकीचं दर्शन आपल्याला कित्येक वेळा अनुभवायला मिळतं। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन स्वतःच्या कुटुंबाची किंबहुना जीवाचीही पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या खाकी वर्दीतील माणुसकीची अशीच एक घटना 2 दिवसांपूर्वी पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा खाकी वर्दीतली माणुसकी जगजाहीर झाली। घटना आहे हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतली। अतिग्रे ते इचलकरंजी मार्गावर नव्यानंच बांधण्यात आलेल्या पुलावर वयाची 90 गाठलेले एक वयस्कर इसम चालत्या गाडीतून खाली पडले। त्याचवेळी त्या गाडीचं चाक त्यांच्या पायावरून गेलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। जखमी वयोवृद्ध इस्माला दवाखान्यात नेण्यासाठी संबंधित रिक्षाचालक मदत मागत होता, पण रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेकडो वाहनधारकातील एकालाही जखमी इस्मास मदत करू वाटली नाही आणि हे दुर्दैवच म्हणावं। मात्र देवमाणसाप्रमाणे धावून आलेल्या हातकणंगले पोलीस ठाण्याचे अंमलदार स्वप्नील जयसिंग मोहिते यांच्यामुळेच एका वयोवृद्ध इस्माचे प्राण वाचले। घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की इचलकरंजी येथील विवेकानंद कॉलनी येथे राहणारे एक वयोवृद्ध दाम्पत्य नागाव येथील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलं होतं। दरम्यान नागावरून परतताना दादासू सय्यद यांच्या MS09 4294 या रिक्षातून परतत असताना तोल जाऊन चालत्या रिक्षातून खाली कोसळले। त्यांच्या पायास गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। रिक्षाचालक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून मदत मागत होते, पण कोणीच मदतीला पुढे आलं नाही। अखेर कोणीतरी याची खबर वाहतूक अंमलदार स्वप्नील मोहिते यांना दिली। क्षणाचाही विचार न करता मोहिते स्वतः तिथे हजर झाले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वयोवृद्ध इस्मास कुणाच्या मदतीशिवाय रिक्षात घालून इचलकरंजीतील IGM रुग्णालय गाठलं। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं अपघातग्रस्त इस्माची हालत फारच गंभीर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। मात्र वेळेत उपचार झाल्यानं संबंधित वयोवृद्ध इस्माची तब्येत सुधारल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। खाकी वर्दीतल्या तत्परतेनं आज एकाचे प्राण वाचल्यानं पुन्हा एकदा खाकीतली माणुसकी अधोरेखित झाली आहे। या कार्यतत्परतेमुळे हातकणंगले पोलीस ठाण्याचे कर्मचारी स्वप्नील मोहिते यांचं कौतुक होत आहे। मराठी न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।